आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात। अतिशय कमी वेळात आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया। भारत 2026 चे जागतिक सी फूड काँग्रेस कोठे आयोजित करेल? तर त्याचं उत्तर आहे चेन्नई इथे। प्रश्न 2, जागतिक हृदय दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 29 सप्टेंबरला। प्रश्न 3, 10 वर्षानंतर संयुक्त राष्ट्रांनी कोणत्या देशावर आर्थिक आणि लष्करी निर्बंध पुन्हा लादले आहेत? तर त्याचं उत्तर आहे इराण देशावर। प्रश्न 4 पाहूया। कोणत्या भारतीयाला UNEP यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ 2025 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे जिनाली मोदी यांना। प्रश्न 5, कोणत्या राज्यातील गोकुळ जलाशय आणि उदयपूर तलाव यांना रामसर दर्जा देण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे बिहार राज्यातील। या आठवड्यात जे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत ते स्पर्धा परीक्षांसाठी येऊ शकतात, ते पण आज आपण घेतलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। प्रश्न 6 पाहूया। कोणत्या कंपनीने चेन्नईमध्ये भारतातील पहिला प्रगत 3D प्रिंटिंग प्लांट सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे अग्निकुल कॉस्मॉस या कंपनीने। प्रश्न 7 पाहूया। बुआलोई वादळाचा कोणत्या देशावर परिणाम झाला? तर त्याचं उत्तर आहे व्हिएतनाम देशावर। प्रश्न 8, जागतिक तिरंदाजी पॅरा चॅम्पियनशिप मध्ये महिलांच्या कंपाऊंड वैयक्तिक स्पर्धेत शीतल देवीने कोणते पदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक। प्रश्न 9, भारतातील प्रवासींसाठी पहिली आरोग्य आणि अपघात विमा योजना नोर्का केअर कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्यामध्ये। प्रश्न 10 पाहूया। भारतीय सैन्याने त्यांचा 199वा तोफखाना दिन कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 28 सप्टेंबरला। प्रश्न 11, ज्युनियर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारा पहिला भारतीय जुडोका कोण बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे हिमांशू टोक्स। प्रश्न 12, भारताने कोणत्या देशाला हरून सॅफ अंडर 17 फुटबॉल चॅम्पियनशिप 2025 चे विजेतेपद जिंकले? तर त्याचं उत्तर आहे बांगलादेशला। प्रश्न 13 पाहूया। कोणत्या राज्य सरकारने कलाई मामनी पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर केली? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्य सरकारने। प्रश्न 14, आशिया कप 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे भारत देशाने। प्रश्न 15, कोणत्या राज्यातील डुडोंग संवर्धन राखीव क्षेत्राला IUCN ने मान्यता दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्यातील। प्रश्न 16 पाहूया। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI च्या डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे शिरीष चंद्र मुर्मू यांची। प्रश्न 17, कोणत्या मंत्रालयाने भारतातील मुले 2025 अहवालाचा 4था अंक प्रकाशित केला? तर त्याचं उत्तर आहे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने। प्रश्न 18, भारतातील पहिले एकात्मिक ऑन्कोलॉजी संशोधन केंद्र कोठे सुरू करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे गोवा राज्यामध्ये। प्रश्न 19 पाहूया। कोणाची भारताच्या अटॉर्नी जनरल पदी आणखी 2 वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे R वेंकटरमणी यांची। प्रश्न 20, साजरा झालेल्या जागतिक सागरी दिनाची थीम काय आहे? तर त्याचं उत्तर आहे आपला महासागर आपली जबाबदारी आपली संधी। प्रश्न 21, ICC महिला एकदिवसीय विश्वचषकाचा कोणता हंगाम सुरू झाला आहे? तर त्याचं उत्तर आहे 13वा। प्रश्न 22 पाहूया। कोणत्या देशाने 2030 पर्यंत जगातील पहिली बंद इंधन सायकल अणुऊर्जा प्रणाली सुरू करण्याची घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे रशिया देशाने। प्रश्न 23, सर्बानंद सोनोवाल यांनी भारतातील पहिल्या सागरी सिम्युलेशन सेंटरचे उद्घाटन कोठे केले? तर त्याचं उत्तर आहे चेन्नई इथे। प्रश्न 24 पाहूया। दुसऱ्या SCO युवा लेखक परिषदेचे उद्घाटन कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे कीर्तिवर्धन सिंग यांनी। प्रश्न 25, बिझनेस लाईन चेंज मेकर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला? तर त्याचं उत्तर आहे DRDO ला। असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।